Friends, in this video, we will discuss about the basic pattern of sentence. It is very important for reading and writing also. So, first of all, we will see what is meant by sentence. Sentence means an arrangement of a group of words that makes a complete and meaningful sense is known as a sentence. बघा म्हणजे शब्द, for example, she was drawing a picture. Means a group of words which express complete meaning is known as sentence. म्हणजे ज्या शब्दसमूहामधून आपल्याला पूर्ण अर्थबोध होतो, निश्चित असा अर्थबोध होतो, त्याला आपण वाक्य असे म्हणतो. तर अशाच या वाक्याचे महत्वाचे 4 प्रकार पडतात आणि ते आपण पाहणार आहोत. काइंड्स ऑफ सेंटेन्स. फर्स्ट इज assertive sentence, means it is also called a declarative sentence. Assertive sentence means विधानार्थी वाक्य. नंबर 2 imperative sentence म्हणजेच आज्ञार्थी वाक्य. नंबर 3 interrogative sentence म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. आणि नंबर 4 exclamatory sentence म्हणजेच उद्गारवाचक वाक्य. We will discuss about one by one what's its forms and functions and what is its structure. First, assertive sentence. Assertive sentence means विधानार्थी वाक्य. It is also called declarative sentence also. What is its structure? त्याची रचना कशी असते बघा. तर subject plus verb plus object plus complement. And this sentence is a statement that tells us something. Means when we will discuss, we will use assertive sentence. In the speeches, we also use assertive sentences. बघा भाषेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर कुठल्या प्रकारची वाक्य वापरली जात असतील तर ती म्हणजे विधानार्थी वाक्य. आणि त्याचबरोबर विधानार्थी वाक्याचं वैशिष्ट्य काय आहे तर त्याच्यामधून आपल्याला माहिती समजली जाते, माहिती व्यक्त केली जाते आणि या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते आणि शेवटी काय येतो फुल स्टॉप येतो. इट बिगिन्स विथ सब्जेक्ट अँड ends with full stop. For example, I went to the market today. I is a subject and at last there is full stop and it expresses the complete meaning. I went to the market today. जे मी आज बाजारात गेलो होतो. My name is मधु. बघा माझे नाव मधु आहे. तर याच्यातून सुद्धा आपल्याला कंप्लीट सेन्स व्यक्त होतो किंवा काहीतरी माहिती मिळते की फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचं नाव काय आहे म्हणजेच माझे नाव काय आहे मधु आहे. सागर रीड्स ए स्टोरी बुक आणि सी बॉट ए न्यू ड्रेस. नेक्स्ट वन वी शॅल डिस्कस दिस मॅटर. इट वॉज रेनी. And all these sentences are examples of assertive sentence. पुढचा वाक्याचा प्रकार आहे बघा imperative sentence. Imperative sentence म्हणजे काय आज्ञार्थी वाक्य. मग आज्ञार्थी वाक्याचा पर्पज काय आहे, त्याचा हेतू काय आहे किंवा ते कधी वापरलं जातं तर बघा आज्ञार्थी वाक्य हे आज्ञा, विनंती किंवा आदेश, सूचना इत्यादी व्यक्त करण्यासाठी याचा वापर केला जातो. तर त्याचं स्ट्रक्चर कसं असतं तर बघा मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. म्हणजेच या वाक्याची सुरुवात ही कशाने होते मेन वर्बने होते आणि शेवटी फुल स्टॉप येतो. त्याला
आज्ञार्थी वाक्य म्हणायचं. बघा, इट टेल्स सम टू डू समथिंग. इट कॅन बी ए कमांड, रिक्वेस्ट, ॲडवाइस, इन्व्हिटेशन्स अँड विश. बघा, तर या वाक्यामधून काय काय व्यक्त होतं? दिस सेंटेन्स युजेस फॉर सो मेनी पर्पजेस. मीन्स इट्स ऑल्सो इट शोज कमांड. इट ऑल्सो शोज रिक्वेस्ट. मीन्स ते रिक्वेस्ट पण व्यक्त करतं. त्याचबरोबर सल्ला पण देण्यासाठी या वाक्याचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला इन्व्हिटेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा या वाक्याचा उपयोग केला जातो. आणि विश म्हणजेच कोणाविषयी जर आपल्या सदिच्छा व्यक्त करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपण आज्ञार्थी वाक्याचा उपयोग करू शकतो. तर पहा, फॉर एक्झाम्पल आपल्याला पाहता येईल, कम हिअर. इट इज कमांड. बघा, ओपन द डोअर. इट इज ऑल्सो कमांड. बघा, डोंट ओपन द बुक. इट इज ऑल्सो कमांड, बट इट इज निगेटिव्ह कमांड. म्हणजेच आपल्याला आज्ञार्थी वाक्याच्या निगेटिव्ह आणि अफर्मेटिव्ह दोन्ही आपल्याला दोन्ही प्रकारे हे वाक्य वापरता येतात. बघा, प्लीज हेल्प मी. इट एक्सप्रेस रिक्वेस्ट. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीलाच आपल्याला विनंती करायची असेल तर आपण आज्ञार्थी वाक्य वापरू शकतो. प्लीज गिव्ह मी ए कप ऑफ टी. ही सुद्धा विनंती आहे. आणि बघा, आपण कशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला ऍडवाइस द्यायचं असेल की तू हे कर किंवा हे केलं पाहिजे असं जर सांगायचं असेल तर सुद्धा आपण आज्ञार्थी वाक्य वापरू शकतो. यू शुड विजिट अ डॉक्टर इफ समवन इज सिक अँड यू गिव्ह ऍडवाइस टू हिम. यू शुड व्हिजिट द डॉक्टर. तू काय केलं पाहिजेस? डॉक्टरांना भेट दिली पाहिजेस किंवा तू डॉक्टरकडे गेलं पाहिजेस असा आपण त्याला सल्ला देऊ शकतो. त्यानंतर बघा, यू शुड ड्राईव्ह स्लोली. इट इज ऑल्सो ऍडवाइस टू समवन. बघा, जर आपल्याला एखाद्या व्यक्तीला इन्व्हिटेशन करायचं असेल आपल्या पार्टीसाठी किंवा कुठल्या एखाद्या प्रोग्रामसाठी किंवा आपल्यासोबत जेवणासाठी, तर बघा आपण कशा प्रकारे हे इम्परेटिव्ह सेंटेन्स वापरू शकतो. बघा, प्लीज जॉईन अस फॉर डिनर. कृपा करून तू जेवणासाठी आमच्यासोबत ये किंवा जॉईन हो. कम आउट विथ अस टुनाइट. आज तू रात्री आमच्यासोबत बाहेर चल किंवा तू आलं पाहिजेस वगैरे आपण अशा प्रकारे इन्व्हिटेशन पण करू शकतो. बघा, त्यानंतरचा तिसऱ्या वाक्याचा प्रकार आहे इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स. इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. तर प्रश्नार्थक वाक्याचा पर्पज काय आहे? तर आस्क ए क्वेश्चन. आपण एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला प्रश्न विचारण्यासाठी हे वाक्य वापरतो. या वाक्यातून आपण प्रश्न विचारला जातो आणि काहीतरी माहिती मिळवण्यासाठी टू गेट इन्फॉर्मेशन. इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर गेटिंग इन्फॉर्मेशन. इट एंड्स विथ क्वेश्चन मार्क. इट्स बिगिन विथ sometimes it begins with helping verb and sometimes it begins with WH word. Means what, how, when, where, etc. बघा, आणि प्रश्नार्थक वाक्याचे पुन्हा दोन प्रकार पडतात. यस नो टाईप क्वेश्चन्स आणि WH टाईप क्वेश्चन्स. तर फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी यस नो टाईप क्वेश्चन. तर यस नो टाईप क्वेश्चन हा सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होतो आणि शेवटी फुल स्टॉप येतो. मग याला यस नो टाईप क्वेश्चनलाच आणखीन एक दुसरं नाव आहे की व्हर्बल क्वेश्चन. म्हणजे ज्या प्रश्नाचं उत्तर आपण यस किंवा नो या स्वरूपामध्ये देऊ शकतो किंवा तोंडी स्वरूपामध्ये देऊ शकतो. म्हणजे होय नाही असंच देऊ शकतो. म्हणजे या प्रश्नामध्ये खूप अशी माहिती अपेक्षित नसते. त्याला यस नो टाईप क्वेश्चन म्हणतात. फॉर एक्झाम्पल, डज सी राईट ए लेटर टुडे. ती आज पत्र लिहिते का? म्हणजेच तुम्ही फक्त काय म्हणू शकता? ती लिहित असेल तर तुम्ही येस म्हणू शकता आणि नसेल लिहित तर नो. तर मग अशा या वाक्याचं जे स्ट्रक्चर आहे तर ते कसं असतं की हेल्पिंग व्हर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट प्लस क्वेश्चन मार्क. तर अतिशय सोपी
सोपं आहे स्ट्रक्चर सुद्धा, आणि हे प्रश्न बनवण्यासाठी सुद्धा खूप सोपे आहेत, परंतु हे येस नो टाईप क्वेश्चन सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल, वॉज दीपा ड्रॉइंग ए पिक्चर इन द क्लास? क्लासमध्ये दीपा पिक्चर काढत होती का किंवा चित्र काढत होती का, असा जर प्रश्न विचारला आपण असंच उत्तर देऊ शकतो, यस or no. Is Ram there? Yes. Did you go to school yesterday? You say yes, or you also say no. Then दुसरा वाक्याचा प्रकार आहे बघा WH टाइप क्वेश्चन. मग या हा जो प्रश्न आहे याची सुरुवात WH वर्डनी होते आणि शेवटी क्वेश्चन मार्क येतो. मग WH वर्ड कोणते आहेत तर व्हॉट, हाऊ, व्हेन, वेअर, व्हाय, हाऊ मेनी, हाऊ मच, हाऊ लॉंग अशा शब्दांनी आपण या प्रश्नाची काय करू शकतो, सुरुवात करू शकतो. बघा, तर या प्रश्नामध्ये आपल्याला काहीतरी माहिती द्यावी लागते किंवा काहीतरी माहिती विचारणाऱ्या व्यक्तीला काहीतरी माहिती अपेक्षित असते. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपण यस किंवा नो असं देऊ शकत नाही, तर ते माहितीच्या स्वरूपामध्ये द्यावं लागतं. फॉर एक्झाम्पल, वेअर इज युअर न्यू कार? समजा असा प्रश्न विचारला तर आपल्याला सांगावं लागेल की माय कार इज इन द पार्क, माय कार इज आउट ऑफ सिटी. आपण असं काहीतरी उत्तर म्हणजे माहितीपर उत्तर द्यावं लागेल, परंतु याचं उत्तर आपल्याला यस और नो असं देता येणार नाही. व्हॉट इज द राईट वे टू आयर्न अ शर्ट? व्हेन डू यू गो टू द स्कूल? आणि पुढचा वाक्याचा प्रकार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. बघा, तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मग हे कधी वापरलं जातं किंवा व्हॉट इज द पर्पज ऑफ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स? हे थोडंसं कमी प्रमाणामध्ये वापरलं जातं आणि याचा पर्पज काय आहे तर सेंटेन्स दॅट शोज स्ट्रॉंग फिलिंग. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी म्हणजे तीव्र स्वरूपाच्या भावना व्यक्त करण्यासाठी या वाक्याचा उपयोग केला जातो. इट एंड्स विथ एक्सक्लेमेशन मार्क आणि नेहमी उद्गारवाचक वाक्याचा शेवट हा उद्गारवाचक चिन्हाने होतो. बघा, तर आपल्या मनामधील भीती, राग, आश्चर्य, संताप या इत्यादी भावना व्यक्त करण्यासाठी या वाक्याचा उपयोग होतो. तर या वाक्याची सुरुवात व्हॉटनी किंवा हाऊनी होते आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहेत. फॉर एक्झाम्पल, व्हॉट अन आयडिया इट इज. बघा, तर या वाक्यामध्ये काय आहे, स्ट्रॉंग फिलिंग आहे की दिस आयडिया इज व्हेरी गुड, दिस आयडिया इज व्हेरी स्ट्रॉंग, and what a beautiful girl she is. नेक्स्ट एक्झाम्पल, बघा किती सुंदर मुलगी आहे. तर अशा प्रकारे ज्यावेळेस आपल्या मनामध्ये अचानक उद्भवलेल्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करण्यासाठी आपण एक्सक्लेमेशन म्हणजेच उद्गारवाचक वाक्यांचा उपयोग होतो. हाऊ लकी यू आर, हाऊ वंडरफुल स्टोरी इट वॉज. किती सुंदर अशी गोष्ट आहे. तर अशा प्रकारे we will see the basic pattern of sentence, and it is very important for writing and reading and also speaking and understanding the text also. Thank you once again.